हे तळा तालुक्यातील कडक्याची गाणी या गावामध्ये या ठिकाणी तब्बल 42 लोकांना आता रेस्क्यू केलं जाणार आहे। प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। माझ्यासोबत या तळाच्या तहसीलदार आहेत। मॅडम, एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जाणार आहे? आज रेड अलर्ट असल्यामुळे आपलं जे कडक्याची गाणी जे हे गाव आहे तळा तालुक्यातील, हे जरा डोंगराच्या खाली एकदम असल्यामुळे आपण एक संभाव्य धोका किंवा प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आपण त्यांना पिटसई या ठिकाणी सुरक्षित स्थळी आपण स्थलांतरित करीत आहोत। तर जे आता सध्या 42 लोक आहेत, त्यातले काही जे पुरुष मंडळी आहेत ते कामानिमित्त सकाळी बाहेर गेलेले आहेत, तर त्यांचे जे बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आपण सगळे आता खाली सुरक्षितपणे खाली घेऊन जाणार आहोत। खाली मॅडम नदीचा तीव्र प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाच्या नुसार आपण त्यांना कसं रेस्क्यू करणार आहात? त्यासाठी आपण SBRSSC संदीप यांची जी टीम आहे त्यांना आपण पाचारण केलेलं आहे। सागर यांची टीम आहे, त्यांना आपण बोलवलेलं आहे। त्यांनी सगळे पूर्ण तयारीमध्ये इथं आलेले आहेत। त्यांच्या मार्फतच आपण त्यांना सुरक्षितपणे स्थलांतरित करणार आहोत। आणि यासाठी आपण आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी असतील, APS साहेब असतील, आमचे सगळे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस कर्मचारी हे सगळे आपण इथं बोलवलेले आहेत। शिक्षक पण आहेत, इथले पोलीस पाटील आहेत, त्या सगळ्यांना आपण इथं बोलवलेले आहेत आणि सगळ्यांच्या एकत्रित सहाय्याने आपण त्यांना सुरक्षितपणे स्थलांतरित करणार आहोत। आपण पाहिलं घटनास्थळी सर्वच प्रशासकीय अधिकारी दाखल झालेले आहेत आणि आता या खडक्याची गाणी ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जे आहेत ते आता प्रशासनाच्या मार्फत हलवण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, राज वैशंपायन, TV9 मराठी, तळा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।